सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पासून पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये आज महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं. गांधी पुतळ्याजवळ असलेल्या जुन्या नगरपालिका इमारतीत आज प्रभाग क्रमांक 8, 9, 13 आणि 16 मधल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. उमेदवार आपल्या समर्थकांसह मिरवणूक काढत अर्ज भरण्यासाठी येत असल्यानं परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र निवडणूक प्रशासनाच्या आदेशानुसार अर्ज भरण्यासाठी एकावेळी केवळ 3घांनाच प्रवेश देण्यात येणार होता. त्यामुळं गेटवरच मोठी अडचण निर्माण झाली. उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आत प्रवेश नाकारल्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गेटवर जमल्यानं वातावरण अधिकच तापलं होतं. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. त्यांनी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना समज देत शांतता राखण्याचं आवाहन केलं. त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू ठेवण्यात आली. आज इचलकरंजी शहरात एकूण 4 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क होतं. महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उत्साह आणि चुरस दिसून येते. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या गर्दीमुळं येत्या काळात निवडणूक प्रचार अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत असून शहरातील राजकीय वातावरण तापत चालल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.